राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं म्हणून आता मुंबईतील आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघामध्ये बॅनर झळकलेले आहेत। वरळी नाका या ठिकाणी मराठी अस्मितेचे मानबिंदू या मथळ्याखाली निनावी बॅनर सध्या लावण्यात आलेले आहेत। सविस्तर पाहूयात। वरळीत ठाकरे गट व मनसेत मनोमिलन। वरळीत झळकले निनावी बॅनर। बॅनरवर एकत्र झळकणारे ठाकरे बंधू एकत्र येणार। राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं म्हणून आता मुंबईतील आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात बॅनर झळकून आलेत। वरळी नाका या ठिकाणी मराठी अस्मितेचे मानबिंदू या मथळ्याखाली हे निनावी बॅनर लावण्यात आले। या बॅनरवर बाळासाहेब ठाकरेंसह राज ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे व अमित ठाकरे यांचेही फोटो पाहायला मिळाले। परिणामी वरळी सारख्या मतदारसंघात ठाकरे गट व मनसेमध्ये स्थानिक पातळीवर मनोमिलन होत असल्यानं राज ठाकरे व उद्धव ठाकरे आता एकत्रित येण्याबद्दल काही ठोस निर्णय घेणार का, अशा चर्चा मुंबईत रंगू लागल्यात। आता मुंबईच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पातळीवरती दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावे अशी मागणी केली जात होती। मराठी अस्मितेचे मानबिंदू म्हणत एकाच बॅनरवरती आता आदित्य ठाकरे, अमित ठाकरेंसोबत राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे असे ठाकरे कुटुंबातील पाचही प्रमुख नेत्यांचे पोस्टर आहेत ते लावण्यात आलेले आहेत। परिणामी येत्या महापालिका निवडणुकीमध्ये सुद्धा ठाकरे बंधू एकत्र लढणार का, या चर्चा पुन्हा एकदा वरळीत सुरू झालेल्या आहेत। मुंबई महापालिकेतील स्थानिक पतसंस्थांच्या निवडणुकीत मनसे व ठाकरे गटाचे कार्यकर्ते यंदा एकत्र लढताना पाहायला मिळतात। अशा परिस्थितीत विविध विधानसभा क्षेत्रातही मनसे व ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून एकत्रित निवडणूक लढण्याची मागणी जोर धरते। महाराष्ट्राचे जे मनत आहे ते दिसते सगळीकडे आणि साधारणपणे महाराष्ट्राच्या हितासाठी जर दोन भाऊ एकत्र येत असतील तर काही काही लोकांच्या पोटात दुखणं हे साहजिक आहे, पण ते ठीक आहे, ते वेगळा विषय। आम्ही जो काही मार्ग निवडलेला आहे तो महाराष्ट्र हिताचा आहे आणि त्याच्यावर आम्ही चालत आहोत। राज ठाकरे असो व उद्धव ठाकरे युतीबाबत प्रश्न विचारल्यानंतर उत्तर गुलदस्त्यात ठेवण्याचा सावध पवित्रा ठाकरे बंधूंनी घेतल्याचं दिसतंय। याआधी भाजपची साथ सोडत उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी सोबत जाण्याचा वेगळा निर्णय घेतला होता। परिणामी येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हेच धक्का तंत्र उद्धव ठाकरे अवलंबणार का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे। फक्त मुंबईच नव्हे तर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे म्हणून बॅनर झळकताना पाहायला मिळत आहेत। मात्र येत्या महापालिका निवडणुकांमध्ये हे दोन्ही भाऊ एकत्र लढणार का, यावरती मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना शिक्कामोर्तब करायचं आहे। त्यामुळे महापालिका निवडणुकीमध्ये एकत्र येऊन एका नव्या युतीची नांदी महाराष्ट्रात पाहायला मिळणार का, हे येत्या काळात स्पष्ट होईल। कॅमेरामन निकेश मोरेसह मी चेतन नावरे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।